तर भावानो आम्ही बसलेलो जेवायला. जेवता जेवता माझा विषय निघाला की आपण जायचं फिरायला जायचं म्हटलं चांगली गाडी पाहिजे म्हणून आम्ही गेलो मित्राकडनं गाडी घेतली. गाडीत टाकल्यावर आता पेट्रोल बघा आता डायरेक्ट मला वाटतं नाशिक गाठायचं. भावानं ठरवून काय विषय नसतो आमचा. जेवाय बसलेलो आणि आम्हाला नंतर वैभ्याला म्हटलं सहज नाही का महाबळेश्वरला जाऊ. वैभ्या म्हणे हो जाऊ मग चालते. परत ना जरा बाहेर पडलो आम्हाला म्हटलं की गाडी नको न्यायला माझी. म्हणजे गाडी घेतली बघाय पल्सर. आपलं एक्सप्लोरिंग पाहिजे त्यामुळे का नाही तुम्हाला काहीतरी दाखवायला लागतं. तिथनं बाहेर पडलो बघा आणि इथं झालेला ऍक्सिडेंट. म्हणून आम्ही जसं चाकण सोडलं का नाही तेव्हा थंडी एवढी वाजायला लागलेली का नाही. आणि आम्हाला नाशिकच्या पुढे रतनगडला जायचं होतं. आम्ही जीवन नुसतंच निघालेलो आणि आम्ही काहीच तयारी नव्हती. आम्ही शूज पण घातले नव्हते. मंचरपर्यंत आलो आम्ही. आता आम्ही चाललो नाशिक बायपास. मग चहासाठी थांबलो आम्ही बघा. चहा पिल्यावर जरा बरं वाटलं. तिथनं आलो जरा पुढे आल्यानंतर म्हटलं मी गाडी चालवतो वैभ्या. फुल पॅक करून घेतलं. आता काय थंडी सर होईना झाले. उगाच आलो असं झालंय मला. पण आता आलोय तर मागं जायचं नाही. सगळं बघूनच जायचं. थंडी वाजायला लागल्या. 8 टेम्परेचर 8. विचार करा तुम्ही थंडी किती असेल. आता बघा इकडं ऊस तोडवाली का ऊस तोडायला लागली ती. आता इथं शेकडी विकडे चालू आहे त्यांची बघा. जरा शेकणार बाबा. स्पॉट गेला तिकडे खड्ड्यात. मला काय कळलं झालं इथं आता. भावानो आम्ही आहे का नाही मध्ये अडकलो मध्ये एकदम मध्ये. आता आम्हाला एवढी थंडी वाजायला लागल्या. आता ठरवून पण आम्हाला पुण्याला पण जाता येईना झालं या. आणि आम्ही जिकडे जाणार आहे तिकडे पण जाता येईना. आता समोर तर का नाही घाट आहे. घाट फुल घाट. आणि रस्ता का नाही सगळा गावाकडनं निघालो बघा. थंडी तरी एवढी आहे का नाही. परत ना असं नुसतं बोललो की लगेच निघालो असं कधी करणार नाही बाबा नो. तरी बघा या वैभ्यानं अंगात घेतलेलं नाही. वैभ्याला पण मीच दाखवलेलं नाही. हे बघा जर्किंगच्या आतमध्ये जर्किंग आहे. हे बघा 2 जर्किंग घातली ती मी आणि ते एकटंच. हे बघा जॅकेट दाखव काढ. अरे बापा राहू दे की सिंगल जॅकेट. पुढचा पार्ट लवकरच येईल. तुम्ही कंटिन्यू करा फॉलो करा. जाता पुढच्या पार्ट मध्ये आपण शाळेच्या मुलांना भेटलेलो असणार आहे.